नमस्कार. तेरवणकर क्लासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जी नवीन सिरीज चालू केली आहे मराठी माध्यमाच्या मुलांसाठी, त्यातील आपला जो गणित बीजगणितमधला भाग एक, बीजगणित भाग एक नाही, बीजगणितच. मी मुद्दाम पुढे भाग एक म्हणजेच भूमिती दोन आणि बीजगणित एक समजलं. त्याच्यामधलं सराव संच म्हणजे आपलं प्रकरण चालवायचे आहे एक समीकरण, दोन चलांतील एक समीकरण बरोबर. त्यापैकी 1.4 हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये ना खूप टफ गणित असतं, डिफिकल्टी लेवल असते. आणि म्हणून मग ती गणित जे आहेत, 4 गणित आहेत, त्या 4 गणित मी तुम्हाला सोडवून देणार आहे बरोबर. तर ती व्यवस्थित समजून घ्या लक्षपूर्वक, कारण काय त्यांची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे, लक्षात घ्या. तर मी ते गणित लिहिलेलं आहे 1.4 मधील पहिलं गणित आहे बरोबर. 1.4 मधील पहिलं गणित आहे, इथे लिहितो 1 गुणिले. आता बघा काय झालं पाहिजे ते निरीक्षण आपण करूया. निरीक्षण करताना असं लक्षात आलं इथे छेद आहे दोन्ही समीकरणामध्ये. छेदामध्ये चल आहे एक्स वाय. बघा ह्याचा जो अर्थ आहे 2चे x, ह्याचा अर्थ काय तर 2 गुणिले 1/x. वजाचा अर्थ आहे 3 गुणिले 1/2 बरोबर 15. इकडे पण या लेवलला मी जर करायला गेलो तर इथे ना 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/2 बरोबर 77. ह्याचा अर्थ काय होतो तर जो 1/x इथे आहे पहिला चल अपूर्णांकामध्ये, सेम इथे पण आहे, इथे दुसरा चल आहे ते पण अपूर्णांकामध्ये इथे आहे. ह्याचा अर्थ मी काय करू शकतो, आपल्याला नॉर्मल इक्वेशन मध्ये घेण्यासाठी समीकरण हे 1/x ऐवजी m व 1/y बरोबर n मानू. आता 1/x च्या ऐवजी जर मी ते m मानतोय तर हे समीकरण कसं होईल तर 2m वजा 3n. बघा 1/y च्या ऐवजी n, 3n बरोबर 15. समीकरण 1. आता याला एक नंबर देऊ. आणि मग हे कसं होईल 8m अधिक 5n बरोबर 77. समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरण मला नॉर्मल याच्यामध्ये मिळालेली आहे, ज्याप्रमाणे आता आपण सोडवत आलो त्याप्रमाणे मिळालेली आहे. आता यांच्यामध्ये आपण बेसिक लेवलला गेलो की याचं निरीक्षण करायचं बरोबर. मग कोणाला कसं बदलता येईल, कोणाला इक्वल करता येईल बरोबर. कारण आपण मागच्या अभ्यासामध्ये ते क्रॅमर्स पद्धतीनुसार सोडवलेले बरोबर. अक्षर म्हणजे निश्चयांक वगैरे काढून सोडवले. तर आता इथे जे सोडवायचे आहे तर बघा इथे मी निरीक्षण करायला गेलो एका खालोखाल एक लिहून देतो पाहिजे तर तिथे 8m आहे अधिक 5n आहे बरोबर 77. समीकरण 2. म्हणजे कसं आपल्याला दिसेल चांगलं, ते निर्णय घेताना बरोबर काय करायचं. आता इथे बघायला गेलं तर इक्वल कोणाला करायचं बरोबर. तर इक्वल कोणाला करायचं, एक तर इक्वल नाहीये, समान व्हेरिएबल समान चल असलेले सहगुणक आहेत का नाही. इथे 2 आहे, इथे 8 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. मग समान कोणाला करायचं असं जर मला विचार पहिला ठरवावं लागेल तर समान करताना मी काय करेन, इथे ना मी याला 2 ला 4 ने गुणलं तर 8 येते. बघा मी समान n करायचे ठरवलं, मी n करायचे काय ठरवतोय, मी m करायचे ठरवतोय. आणि जर का मी 2 ला 4 ने गुणलं तर 8 येते. इथे तसं नाही, इथे 3 ने 5 लागून परत 5 ने 3 लागून ना तर इथे ते 15 होतील. पण इथे काय होईल, मला एकाच समीकरणाला जर 4 ने गुणलं तर इथे मला जे पाहिजे ते m चल आहे ते इक्वल मिळेल. म्हणजे मी इथे लिहीन समीकरण 1 ला 4 ने गुणलं. आता समीकरण 1 ला 4 ने मध्ये मी आता जे काढलेलं समीकरण 1 म्हणजे त्याला 4 ने गुणायचं म्हणजे 4 गुणिले 2m वजा 3n बरोबर 15 गुणिले 4. समीकरण 1 ला दोन्ही बाजू
म्हणजे इक्वल टू च्या लेफ्ट साइडला इक्वल टू च्या राईट, म्हणजे उजवी बाजू पण डावी बाजू. पाहिजे तरी लिहितो दोन्ही बाजू, दोन्ही बाजू. हे तुम्हाला समजलं. गुणून पण दाखवलं बरोबर. आता 4 ने गुणल्यानंतर ते 4 दुने 8 m वजा 4 त्रिक 12 वजा चिन्ह तसंच 12 n बरोबर 15 चौक 60. समीकरण नंबर झालं 3. आता काय झालं इथे, हे समीकरण 3 मध्ये 8m आले आणि समीकरण 2 मध्ये पण 8m आहे. अलग अलग. म्हणजे मला इथे काय होतंय की मला जो एक चल 0 करायचा आहे ते इथे मिळालं. मग मी आता काय करणार, तर ह्याचं चिन्ह पण अधिक आहे, ह्याचं चिन्ह पण अधिक आहे. चिन्ह समान असतील तर, मी मागच्या अभ्यासामध्ये चिन्ह समान असतील तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग आता काय करणार, समीकरण 2 आणि 3 ची वजाबाकी. समीकरण 2 व 3 ची वजा बाकी करू. आता वजाबाकी करूया. समीकरण 2 लिहिलं, 8m अधिक 5n बरोबर 77. नंतर परत वजा चिन्ह, 8m वजा 12n बरोबर 60. आता वजा चिन्ह असलं, वजाबाकी करणार असल्यामुळे हे जे समीकरण नंतर आहे त्याचे चिन्ह बदलतो. इथे वजा आहे बघा, हे अधिकचं चिन्ह इथे, त्याचं वजा केलं. हे वजाला आहे काय, हे वजा ही दोघांची क्रिया आहे. नंतर इथे वजा आहे त्याचा अधिक झालं, इथे वजा झालं. हे वजा अधिक कॅन्सल झाले आणि इथे झाले 12 अधिक 5 झाले 17n बरोबर. नंतर याच्यामध्ये वजाबाकी झाली तर राहिले किती, 17. म्हणजेच n बरोबर 17/17 म्हणजेच n बरोबर आलं 1. n ची व्हॅल्यू आली. आता या नवीन जी आपण व्हॅल्यू घेतली m आणि n, त्याच्यापैकी मला n व्हॅल्यू आली बरोबर. मग ती जी n आहे, n इक्वल टू 1, ही किंमत समीकरण, आता इथे जे नवीन समीकरण घेतलं 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. आता समीकरण जे 1 आहे इथलं 2m वजा 3n बरोबर 15, त्याच्यामध्ये ठेवतो 2m वजा 3. 1 आहे, n ची किंमत कंसात ठेवली, कंसात ठेवायची मुद्दामच. कधीही ऋण आले तर त्याचा चिन्हाचा इफेक्ट येणार, लक्षात ठेवा. म्हणजे आता 2m वजा 3 बरोबर 15. मग 2m बरोबर 15 वजा 3 चा अधिक 3 झाले, m बरोबर 18, 2m. मग m बरोबर 18/2 म्हणजेच m बरोबर 9. अशा पद्धतीने आपल्याला ज्या नवीन आपण व्हॅल्यू घेतल्या 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर m. पण आपलं गणितामध्ये जे मेन आहे x आणि y, त्याच्या किमती अजून आल्या नाहीये. लक्षात घ्या. त्याच्या किमती काढण्यासाठी आता जी n आहे ती कोणाबरोबर आहे, x/y, आणि जी m आहे ती कोणाबरोबर आहे, x/x. म्हणजेच मी इथे काय करणार, x/x बरोबर m आणि x/x वर m घेऊ. आता हे घेतल्यानंतर x/x बरोबर m ची किंमत आपल्याला मिळाली होती किती, 9. 9 लक्षात आलं किती मिळाली होती, 9. मग आता x ची किंमत कशी येणार, तर बघा इथे मी तिरकस गुणाकार करणार. म्हणजेच काय करणार, 1 गुणिले 1 बरोबर 9 गुणिले x. 1 गुणिले 1 आणि 9 गुणिले 9x. किंमत कोणाची काढायची, x ची. x तिथेच राहणार आणि इथे उत्तर येणार x बरोबर 1/9. अशी आपल्याला x ची किंमत मिळेल. बघा म्हणजे असं नाही की सहज नाही मिळत आहे, खूप स्टेप करावे लागतात इथे.
म्हणून तुम्हाला सांगतो ही गणितं खूप कठीण आहेत, एकदम अशी इझी नाही गणितं. आता हे झालं 1/9 बरोबर x. आता y घेऊ, म्हणजे 1/y बरोबर n घेऊन, बरोबर. म्हणजे हे जे आहे लिहिलेलं आहे आपण इथे घेतलं होतं पहिलं, मान दिलं होतं, त्याच्यामध्ये किंमत टाकायची. मग 1/y बरोबर n ची किंमत किती आलेली, तर 1 आलेली, 1 आली, बरोबर. आता याचा छेद पण किती आहे, 1च आहे. हे मी मुद्दाम हे उत्तर पटकन येतील पण तुम्हाला समजण्यासाठी असं करतो. मग 1/1 बरोबर 1/y तिरकस गुणाकार. 1/1 बरोबर 1/y y, म्हणजे तिथे y बरोबर किती आलं, 1 आलं. आणि इथे x बरोबर किती आलेले आहे, 1/9 आलेले. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण फायनल उत्तर काढतो x आणि y बरोबर आपल्या किमती असणार आहेत 1/9 आणि 1. लक्षात घ्या. म्हणजे आपलं एक गणित जे इथे सुरू झालं होतं, समजलं, त्याच्यामध्ये बदल करत 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 हे आपण इथपर्यंत आलेलो आहोत, समजलं. अशा पद्धतीने ही गणित आहे. त्याच्यानंतर हे पहिलं झालं, बरोबर. ह्याच्यात सॉल्व गणित पण पुस्तकात आहे, तुम्ही ती पण बघा, बरोबर. मी अनसॉल्व देतोय म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आता ही पुढे दुसरं गणित घेऊ. आता दुसरं गणित घेऊ. सोळा पॉज कर जरा आणि हे कर. तर बघा हे दुसरं गणित आता मी लिहून देतोय. 1.4 मधलं गणित नंबर 2 आहे. लक्षात घ्या, हे गणित आहे दुसरं, बरोबर. आता बघा मगाशी छेदामध्ये फक्त x होता किंवा फक्त y होता, आता छेदामध्ये x प्लस y आहे, बरोबर. तर मगाशी जसं झालं तसंच ह्याचा फॉर्मॅट आहे, बरोबर. पण इथे मी काय करतो, डायरेक्ट आता काय करतो, 1/x प्लस y असं घेतो. 1/x प्लस y बरोबर m. कारण काय बघा, हा जो छेद आहे तो इथे पण छेद आहे आणि हा जो छेद आहे तो इथे छेद आहे, म्हणजे छेद सेम आहे. म्हणजे 1/x वजा y किंवा 1/x अधिक y हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इथे व 1/x वजा y बरोबर n मान. मग काय होईल, हा जो भाग आहे 1/x म्हणजे याच्यामध्ये त्याच्या ऐवजी 10 into n 10m अधिक 2n बरोबर 4 हे एक समीकरण तयार होईल. इथे होईल 15m वजा 5n बरोबर वजा 2, समीकरण नंबर 2 असे 2 तयार झाले, बरोबर. आता परत एवढं झाल्यानंतर बघा हे मेन कन्फ्युजन येते. हे कसं कन्फ्युजन सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हा जो 10 आहे बाजूला घेतला, 10 गुणिले 1/x प्लस y अधिक 2 गुणिले 1/x वजा y हा त्याचा फॉर्म्युला आहे किंवा हा त्याचा वेगळापणा करून दाखवून नंतर तुम्ही x म्हणजे 1/x अधिक y ची किंमत घेऊन हे समीकरण तयार करायचे. तर ही समीकरण जेव्हा तयार होतात तेव्हा इथे परत निरीक्षण आलं. आता मला बघायचं काय म्हणते, इथे कितीने गुंजल्यानंतर 15 येतील आणि याला कितीने गुंजल्यानंतर 10. तर इथे 10 ला कितीने गुंजल्यानंतर येतील नाही. मग काय करू, हे मोठे नंबर आहेत, मी आता काय केलं इकडे झाले छोटे नंबर.
इथे पण तेच आहे की 2 ला कितीने गुणलं तर 5 येतात आणि 5 ला कितीने गुणलं तर 2 येतात. एक नंबर कुठे मिळत नाही. म्हणजे आपल्याला आता काय करावं, उलट सुलट करावं. म्हणजे समीकरण 1 ला समजा मला n इक्वल करायचे, काय करायचं मला आता n इक्वल करायचं, m नाही करायचं. आता मी काय, हे मोठे नंबर मी छोटे नंबर घेतो. मग n इक्वल करायचं, इथे आले पाहिजे मध्ये किती आणि इथे किती आले पाहिजे. तर ह्या दोघांचा गुणाकार येऊन जे आता म्हणजे 5 दुने 10, मग इथे पण 10 आले पाहिजे, इथे पण 10 आले पाहिजे. मग इथे 10 येण्यासाठी याला 5 ने गुणायचं आणि इथे 10 येण्यासाठी याला 2 ने गुणायचं. म्हणजे समीकरण 1 ला दोन्ही बाजूस 5 ने गुणू. समीकरण 1 ला दोन्ही बाजूस 5 ने गुणू याचाच अर्थ आहे समीकरण 1 आहे 5 ब्रॅकेट मध्ये 10m अधिक 2n बरोबर 4 गुणिले 5. दोन्ही बाजूंना दोन्ही बाजू याचा गुणाकार केला, 10 गुणिले 5 50m अधिक 5 जुने 10n बरोबर 5 चौक 20. समीकरण नंबर 3 लक्षात घ्या. त्यानंतर समीकरण 2 ला 1 ला गुणताना दुसऱ्या समीकरणातला n चा सहगुणक होता. आता 2 ला गुणताना पहिल्या समीकरणाचा n चा सहगुणक असेल. दोन्ही बाजूस काय करणार आहे मी, 2 ने गुणू. मग आता 2 ने गुणायचं म्हणजे 2 ब्रॅकेट मध्ये 15m वजा 5n बरोबर वजा 2 गुणिले 2. गुणाकार 15 दुने 30m 5 दुने 10 वजा 3 तसं 10n बरोबर 2 दुने 4 वजा 3 तसं. समीकरण मिळालं आहे मला 4 नंबरचं समीकरण. आता मी निरीक्षण केलं या दोन समीकरण 3 चं 4. तर बघा इथे 10 आहे, अधिक 10 आहे आणि इथे वजा 10 आहे. म्हणजे इथे अधिक आणि वजा आहेत आणि इक्वल आहेत, समान सहगुणक आहेत, समान चल आहेत. म्हणजेच मी दोन समीकरणामध्ये काय करणार, बेरीज करणार. कारण काय तुम्हाला समजायला काय करायचं, जेव्हा समान असतील सहगुणक तेव्हा आणि भिन्न चिन्ह असतील तेव्हा काय करणार, बेरीज करणार. मग समीकरण दिले आता समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता 3 आणि 4 समीकरण 3 लिहिणार ते 50m अधिक 10n बरोबर 20 अधिक बेरीज म्हणजे 30m वजा 10n बरोबर वजा 4. आता बेरीज म्हटलं, लक्षात बेरीज म्हटलं की चिन्ह बदलत नाही आणि इथे दिसत आहे भिन्न चिन्ह समान आहे. काय हे झालं किती, 80m बरोबर 16 बरोबर, म्हणजे m बरोबर 16/80. n बरोबर 16 80 बरोबर, 16 झालेले 80 झालेले आहेत. म्हणजे आपल्याला इथे 1/5 m ची किंमत आली. अशा प्रकारे आपल्याला m ची किंमत आली तर n ची काढूया. n ची किंमत काढण्यासाठी समीकरण मी हे पहिले देतो. मग m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 1 मध्ये घेऊ. आता समीकरण 1 लिहून घेऊया. 10m अधिक 2n बरोबर 4.
इथे 10 गुणिले m ची किंमत आहे 1/5 अधिक 2 n बरोबर 4. 5 1 5 5 गुणिले 10 म्हणजे इथे राहिले 2 अधिक 2 n बरोबर 4. म्हणजे हे 2 तिकडे गेले 2 n बरोबर 4 वजा 2. मग n बरोबर इथे राहिले 2 2n बरोबर n बरोबर 2/2 म्हणजे n बरोबर 1. लक्षात घ्या n ची किंमत आली किती 1. आता आपल्याला m ची पण किंमत आली n ची किंमत, पण इथे गणित संपत नाही. कारण काय 1 छेद x अधिक y बरोबर m आहे आणि 1 छेद x वजा y बरोबर m हे आपल्याला अजून सोडवायचं आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपलं इथे संपत नाही. बरोबर. मग मी काय करणार आता परत 1 छेद इथून सुरुवात करतो जागा कमी पडू नये. 1 छेद x अधिक y बरोबर m. बरोबर. हे घेऊया. यांच्यामध्ये तर किती राखायचे ना आपल्याला. मग आता इथे m ची किंमत किती आलेली आहे बघा 1/5 म्हणजे 1/x अधिक 5 बरोबर 1/5. आता हे तिरकस करू म्हणजे 1 गुणिले 5 बरोबर 1 गुणिले x अधिक y म्हणजे 5 बरोबर x अधिक y म्हणजे x अधिक y बरोबर 5. हे आता एक समीकरण मिळालं आणि हे समीकरण असणार आहे 5. 4 झालं हे 5वं. गणित संपत नाही. गणित संपत नाही. गणित वाढत जात. त्याच्यानंतर 1 छेद x वजा y बरोबर n घेऊ. आता परत काय करणार मग n ची किंमत किती आलेली आहे 1 म्हणजे 1 छेद x वजा y बरोबर 1. छेद किती असेल आता एकच. मग 1 गुणिले 1 बरोबर 1 गुणिले x वजा y. हे एवढं करून दाखवायची गरज नाही पण दाखवतो. तुम्ही करू नाही करा तरी चालेल. पुढे 1 बरोबर x वजा y म्हणजे x वजा y बरोबर 1. हे समीकरण आपल्याला मिळतं 6. आता अजून x आणि y च्या किमती आल्या आहेत बघा. समीकरण मिळाली. मग पुन्हा आता समीकरण 5 आणि 6 याच्यामध्ये काय करणार आम्ही तर इथे y अधिक आहे इथे y ऋण म्हणजे या दोघांची पुन्हा बेरीज करू. पहिले लिहितो समीकरण 5 व 6 ची बेरीज करू. आता हे आहे x अधिक y बरोबर 5 आणि x बेरीज म्हणायची ना x वजा y बरोबर 1 बेरीज. आता x y सॉरी y कट झाले अधिक वजा आणि हे झाले 2x बरोबर 6. मग x बरोबर 6/2 म्हणजे x बरोबर किती आले 2 किंवा 2 म्हणजे 3 आले. आता x ची किंमत आहे. आता ही जी x ची किंमत आहे ही जी किंमत आहे x बरोबर 3 ही किंमत समीकरण 5 मध्ये घेऊ. लक्षात ठेवा 5 मध्ये पण x अधिक y बरोबर 5. मग x ची किंमत 3 अधिक y बरोबर 5 म्हणजेच y बरोबर 5 वजा 3 हे अधिक आहे ते वजा म्हणजेच y बरोबर राहिले 2. अशा पद्धतीने आता जाऊन कुठे एवढं सगळं दोनदा समीकरण तयार झाली. बरोबर. पहिल्यांदा झाले तेव्हा m आणि n च्या किमती काढल्या. दुसऱ्यांदा झाले तेव्हा x आणि y च्या किमती काढल्या आणि मग आमचं उत्तर येतं x वजा y बरोबर 3 आणि 2. अशा पद्धतीने हे आमचं फायनल उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने ही तुम्हाला उकल आहे समीकरणाची. याला उकल म्हणतात समीकरणाची. तुमची मिळते म्हणजे कधी मिळते ते एवढं केल्यानंतर. म्हणजे हे गणित आलं तर तुम्हाला 3 मार्काला किंवा 4 मार्काला येईल. समजलं.
1 आणि 2 मार्काला येत नाही, लक्षात घ्या. हे झाल्यानंतर अजून एक पुढचं गणित आहे, समजलं, ते आहे, हे तुम्ही नीट समजून घ्या आणि सोडवा. पुढचं गणित मी परत घेतो. तिसरं गणित घ्या, पुसतो आता. पुढचं गणित आहे 27/x - 2. हीच करायचं 3 नंबरचं गणित आहे. गणित नंबर 3, 27/x - 2 बरोबर नाही, अधिक 31/3 अधिक 1/3 y अधिक 3 y बरोबर 85. दुसरा आहे 31/x - 2 x - 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89. अशी 2 गणित आहेत. तर आता बघा, परत ते छेद आहेत बरोबर अपूर्णांकामध्ये, म्हणजे छेद समान आहेत. पण पहिला जो छेद आहे, पहिल्या समीकरणातला जो x सहगुणक सेम आहे दुसऱ्या समीकरणामध्ये, दुसऱ्यामध्ये आहे तो y चा सेम छेद आहे, बरोबर, म्हणजे छेद समान आहेत. मग कशी जसं आता 2 गणित सोडवली त्याच पद्धतीने आपण हे तिसरं गणित करणार आहोत. गणित खूप मोठं होतं याच्यामध्ये, बरोबर. तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करूया आपण, इथे 1/x - 2 बरोबर m मानू, बरोबर, आणि 1/x y अधिक 3 बरोबर n मान. हे केल्यानंतर हे समीकरण मला तयार करू. 27m अधिक 31n बरोबर 85. दुसरं होईल 31m अधिक 27n बरोबर 19. आता ही जी 2 समीकरण आहेत, तर ह्या टाईपचं समीकरण आपलं गेलेलं होतं. लक्षात घ्या, 1.2 मध्ये ह्या टाईपचं समीकरण शिकवलेलं आहे. इथे काय होतं, हे जे सहगुणक m चे सहगुणक n ला आणि n चा m ला, असे सहगुणकांचे काय झालेले आहेत, अदला बदल झालेले आहेत. पहिल्या समीकरणामध्ये m बरोबर जो 27 आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये n बरोबर आलेला आहे, आणि पहिल्या समीकरणामध्ये जो n बरोबर आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये m बरोबर. मग असं असेल तर काय करायचं, साधारण सिंपल एकदा बेरीज करू, एकदा वजाबाकी करू, सिंपल. मग समीकरण 1 व 2 ची बेरीज
आता 1 आणि 2 म्हणजे ही समीकरण, म्हणजे 27m अधिक 31n बरोबर 85 बेरीज 31n अधिक 27n बरोबर 89 बेरीज करू. याची येणार किती? 58m अधिक 58n बरोबर 14 4 हाताला 1 17 114. म्हणजे 58 इंटू 3 केले, मला वाटतं 58 इंटू 3 केले तर 174 मिळतील. 28 4 हो, आजच्या 2 15 आणि 2 17. म्हणजेच काय करावं लागणार, समीकरणाला दोन्ही बाजूंना 58 58 ने भागणार. म्हणजेच इथे लिहितो समीकरण दोन्ही बाजूस 58 भागू म्हणजे डिवाइड करू. आता डिवाइड केले 58m भागिले 58 अधिक 58n भागिले 58 58 डिवाइड बाय 174 डिवाइड बाय 50. डिवाइड म्हणजे भागिले, बरोबर. मग हे 58 58 कट म्हणजे m प्लस n इक्वल टू 1 जा अँड 3 जा म्हणजे 3. म्हणजे समीकरण 1 आणि 2 पण ह्याच्यापासून पर्यंत मिळालं आहे समीकरण 3, बरोबर. तिसरं समीकरण. आता तिसऱ्या नंतर अजून इथे आता अजून बरंच आहे. एकदा काय केली, बेरीज केली. आता समीकरण 1 आणि 2 ची परत काय करू, वजाबाकी करू. बरोबर. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करता परत 1 आणि 2 समीकरण लिहून घेतली. 27m अधिक 31n बरोबर 85 वजाबाकी वजाची. दुसरं 31m अधिक 27n बरोबर 89. वजाबाकी करायची, थोडी जागा सोडली, चिन्ह बदलली. चिन्ह बदलताना काय होणार आहे तर बघा, इथे 31चं चिन्ह, इथे जे आहे 31चं हे चिन्ह वजा आहे, दोघांच्या बदली क्रिया आहे. पण 31चं चिन्ह अधिक आहे ते वजा होईल, हे अधिक आहे ते वजा होईल, हे वजा. आता 31 आणि 27 ह्याच्यामध्ये फरक आहे 4. 28 29 31 म्हणजे याच्यामध्ये वजाबाकी झाली 4n. चिन्ह वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह 4n आणि इथे राहतील किती 4 वजा 4. म्हणजे इथे दोन्ही साईडला 4 ने भागू लिहायची गरज नाही. 4 ने भागलं बरोबर, तर वजा 4n भागिले 4 अधिक 4n भागिले 4 बरोबर वजा 4 भागिले 4. 4 4 कट 4 4 कट, इथे वजा n अधिक n बरोबर वजा 1. असं हे समीकरण आपल्याला जे मिळेल ते असेल चौथं समीकरण. आता समीकरण 3 आणि 4 भेटल्यानंतर ह्यांच्यामध्ये आपण निरीक्षण केलं तर हा वजा आहे m आणि इथे चलाचे अधिक आहे. म्हणजे एक चल ऋण आणि एक चल धन. म्हणून मग ह्या 2 3 आणि 4 कारण आपल्याला अजून m आणि n च्या किमती काढायच्या, नंतर x आणि y. त्यामुळे मग ह्या दोघांमध्ये आम्ही काय करू, बेरीज करू. कारण चल समान आहेत पण त्याची चिन्ह भिन्न. म्हणून समीकरण 3 व 4 मध्ये बेरीज करू. आता समीकरण 3 m अधिक n बरोबर 3 बेरीज वजा n अधिक n बरोबर वजा 1. मग हे बघा, हे अधिक वजा गेले, हे 2n, 3तून 1 गेला 2 म्हणजे n बरोबर 2/2 n बरोबर 1. आता n बरोबर 1 किंमत मिळाली आहे ती याच्यामध्ये ठेवायचं, इथे ठेवतो.
n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये घेऊ. समीकरण 3 आहे x अधिक n. तर m अधिक n बरोबर 3. याची किंमत किती? m अधिक 1 बरोबर 3. एक तिकडे गेले म्हणजे m बरोबर 3 वजा 1 m बरोबर 2. म्हणजे आता आम्हाला पुढे m आणि n च्या किमती मिळाल्या. आता इकडे गेलो लक्षात घ्या. आता m आणि n च्या ज्या किमती मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला गेलो. आता ह्या ज्या किमती आहेत त्या आम्ही इथे घेऊ. 1 छेद x वजा 2 बरोबर m मानू. m घेऊ. मग इथे m बरोबर किती मिळालेले आहे? 2. मग 1 छेद x वजा 2 बरोबर m ची किंमत 2. सॉरी 2 छेद 1. तर इथे छेद जेव्हा कोणता छेद नसतो तेव्हा 1 असतो. लक्षात घ्या. ह्या काही हिडन इन्फॉर्मेशन. काही नाही दिल्या छेदामध्ये तेव्हा काय छेद आहे? 1 आहे. छेद अंश नाही. छेद लक्षात घ्या खाली. आता याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला. 1 गुणिले 1 बरोबर 2 गुणिले x वजा 2. ज्याला गुणायचं त्याला कंसात टाका. 1 गुणिले 1 2x वजा 4 म्हणजे 2x वजा 4 बरोबर 1. 2x बरोबर 1 वजा त्या ऐवजी कधी येणार? अधिक येणार. ते वजाच्या अधिक झाले म्हणजे 2x बरोबर 1 सॉरी 2x बरोबर 5 आणि x बरोबर किती? 5/2. इथे x ची व्हॅल्यू आली बरोबर. नंतर मी 1 छेद y अधिक 3 बरोबर m घेतले बरोबर. मग m ची किंमत किती आहे? 2 म्हणजे 1 छेद y अधिक 3 बरोबर 2 छेद 1. आता ह्याच्यावर तिरकस गुणाकार केला म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 2 गुणिले y अधिक 3. 1 बरोबर 2y अधिक 6. आता इथे हे 6 इकडे आले बरोबर. 1 वजा 6 बरोबर 2y म्हणजे 6 तून 1 गेला 5 वजा 5 बरोबर 2y म्हणजेच वजा 5/2 बरोबर y म्हणजेच y बरोबर वजा 5/2. ही किंमत आली y ची आणि x ची किंमत आली 5 अधिक 5/2. म्हणजे अशा पद्धतीने याच्या किमती आलेल्या आहेत. पण तरी पण मला जरा डाऊट आहे. नाही इथे किंमत काय? नाही इथे n ची किंमत घ्यायची. सॉरी इथे n घेणार ना आणि n ची किंमत आहे 1 बरोबर. n ची किंमत आपण चुकून घेतली. m ची घेतली. ते आपण घेऊया n ची किंमत. मग 1 छेद y अधिक 3 बरोबर 1. कारण n बरोबर जी किंमत आहे ती ते 1 आहे बघा इथे आहे. ही काढली होती. आता काय होणार? 1 याचा छेद 1 घेतला गुणिले 1 बरोबर 1 गुणिले y अधिक 3. 1 गुणिले 1 1 नाही तर 2 लिहा. 1 गुणिले 1 आणि 1 ने याला गुणलं तरी तेच राहतं y अधिक 3. आता काय होणार? म्हणजे 1 वजा 3 बरोबर y म्हणजेच वजा 2 बरोबर y. वजा 2 बरोबर y बरोबर. म्हणजे आमच्या जे फायनल आन्सर आहे लक्षात घ्या. शेवटी आमचा x उकल जे आहे उकल बरोबर x y बरोबर x ची किंमत आलेली आहे 5/2 आणि y ची आलेली आहे वजा 2 वजा 2.
अशा पद्धतीने हे जे गणित होतं कठीण कठीण वाटत होतं ते पण आपल्याकडं सॉल्व्ह झालेलं आहे. आता त्यानंतर लक्षात घ्या अजून एक हे तिसरं झालं. सगळी गणित ही मोठमोठी आहेत बरोबर, एकदा सोडून येणार नाही, प्रॅक्टिस करा चांगली. मी परत पुढचं शेवटचं गणित ह्याच्या या अभ्यासामध्ये 1.4 मधलं लास्ट गणित आहे ते सोडवतो. शेवटचं जे गणित आहे तिथे आहे 1/3x अधिक y 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y 1/3x वजा y बरोबर 3/4. हे गणित आहे, हे समीकरण. दुसरं आहे बरोबर 1/2x. बघा काय केलं त्याने, 1 ब्रॅकेटच्या बाहेर तिथे जरा अजून घेतलेलं आहे 2 3x अधिक y बरोबर वजा 1/2 3x वजा y बरोबर 2/2. वजा वजा बरोबर आहे त्यांचं 1/8 वजा 8 आहे 1/8. गणित चुकलं लिहायला प्रॉब्लेम होईल म्हणून मी व्यवस्थित लिहितो. आता इथे छेदामध्ये हा पार्ट आहे x अधिक y x वजा y, तो दोन्ही ठिकाणी x अधिक y x वजा y 3x वजा y 3x वजा y 3x अधिक y 3x अधिक y हा दोन्ही ठिकाणी पार्ट आहे. पण मुद्दा काय माहिती आहे, इथे दुसऱ्या समीकरणामध्ये ना गुणिले 2 पण आहेत. मग ते जे गुणिले 2 आहेत त्यांचं काय करायचं, ते गुणिले म्हणजे त्याला 2 ला काय केलं पाहिजे, उडवायला पाहिजे. म्हणजे समीकरणाच्या गुणिले म्हणजे भागिले छेदामध्ये समीकरण त्या ब्रॅकेटला गुणिले, मग हे जे भागिले ते घालवणारे त्या 2 ने त्याला गुणावं लागेल तर ते कॅन्सल होतील. मग पहिलं समीकरण 2 आहे त्याला काय करावं लागेल, आपल्याला 2 ने संपवावं लागेल किंवा मग त्याचा छेद घेऊन तसाच ठेवून मग नंतर हे करावं लागेल बरोबर. म्हणजे दोघांपैकी एक तर आता जर याला गुणून करा नाहीतर मग डायरेक्ट काय करू आपण, हा जो छेद आहे 3x अधिक y बरोबर m मानू बरोबर व 1/3x वजा y बरोबर n मानू. आता हे केल्यानंतर हे समीकरण कसं होणार, तर m अधिक n बरोबर 3/4 येणार. हे कसं होणार, m/2 वजा n/2 बरोबर वजा 1/8 येणार. दुसरं समीकरण कारण छेदामध्ये आहेत ना 2 बरोबर. ह्याच्या ऐवजी आपण m आणि n घेतला पण हा जो छेदातला 2 आहे तो पुढे जाणार आहे, तो तसाच राहणार आहे लक्षात घ्या. 1/2 मग तो घालवण्यासाठी ह्या जो समीकरणाला समजा हे आपण सोपा करून घेतलं, एक घेतलं समीकरण हे 2 ह्याला इथे आपण समजू शकतो. समीकरण 2 ला बरोबर काय करू आपण, समीकरण 2 ला 2 ने गुणलं तर हे 2 कट इथे पण काय ना कमी येते. म्हणजे हे या पद्धतीने करावं लागेल किंवा मग पुढे करत जाऊन नंतर त्याला संपवावं लागेल बरोबर. असं करावं लागेल आपल्याला. आता पण ते पुढे करायला गेलं की किचकट जात आहे. एक काम करू, इथे पण पहिले 4 छेदात आहेत ते घालवायचे, तर इथे काय करणार, समीकरण 1 ला 4 ने गुणू इथे लिहू. समीकरण 1 ला 4 ने गुणू. आता समीकरण 1 ला 4 ने का गुणतोय ते मला समजलं. छेदामधला 4 आहे तो कॅन्सल झाला पाहिजे म्हणून
मला इथे गुणायला गेलो बरोबर, तर 4 गुणिले m अधिक m बरोबर 3/4 गुणिले 4. मग 4 4 कट, मग इथे 4m अधिक 4n बरोबर 3. हे समीकरण 3 मिळेल तुम्हाला. तसंच समीकरण 2 ला काय करू मी 2 ने गुणतो. दोन ला 2 ने गुणतो. आता समीकरण 2 आहे म्हणजे 2 गुणिले m/2 वजा 2 गुणिले n/2 बरोबर वजा 1/8 गुणिले 2. 2 2 कट, 2 2 कट, म्हणजे m वजा n बरोबर 2 के 2/8 बरोबर. म्हणजे इथे परत 4 राहतो वजा 1/4. आता इथे काय होतं माहिती, परत छेदामध्ये 4 राहिला म्हणजे समीकरण 2 ला अजून इथे पण काय करू 4 ने गुणू, परत पुन्हा 4 ने गुणू द्या 10. इथे परत करून घेऊ आणि मग त्याला फायनल नंबर करायचं. म्हणजे m आणि n च्या किमती घेऊ. समीकरण दोन्ही बाजूस 4 ने गुणू. आता याला 4 ने गुणलं तर 4m वजा 4n बरोबर वजा 1/4 गुणिले 4. आता इथे काय 4 4 कट, इथे वजा 1 आणि याचं फायनल येईल आपल्याला 4m वजा 4n बरोबर वजा 1. हे समीकरण आपल्याला मिळेल. ते आता हे तिसरं आणि हे असेल चौथं. मग 3 आणि 4 आता ह्याच्यामध्ये बघा a अधिक आहे आणि 3 आणि 4 याची काय करू म्हणून घेऊ. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता 3 आणि 4 म्हणजे 4m अधिक 4n बरोबर 3 बेरीज 4m वजा 4n बरोबर वजा 1. इथे हे बेरीज म्हटल्यानंतर हे कट होतील, हे 8m होतील आणि इथे 2 राहतील. म्हणजे m बरोबर 2/8 म्हणजे m बरोबर 1/4 अशी इथे m ची व्हॅल्यू. आता इथे m आल्यानंतर आता फक्त m आला, अजून आपल्याला काय करायचं x आणि y करायचं. गणित लवकर संपत नाही. तर m बरोबर 1/4 ही किंमत m बरोबर 1/4 ही किंमत समीकरण, आता सोपं समीकरण घ्यायचं जे आपल्याला तिसरं घ्यावं लागलं. 3 मध्ये केलं, 3 मध्ये केलं. मग तिसरं समीकरण आहे 4m अधिक 4n बरोबर 3. आता इथे 4m ची किंमत आहे 1/4 अधिक 4n बरोबर 3. 4 4 कट, इथे राहिला 1 अधिक 4n बरोबर 3. हा 1 तिकडे गेला म्हणजे 4n बरोबर 3 वजा 1 म्हणजे 4n बरोबर 2 म्हणजे n बरोबर 2/4 म्हणजेच n बरोबर 1/2 अशी किंमत येईल. आता आम्हाला m आणि n च्या किमती मिळाल्या आहेत, परंतु आम्हाला हे करायचंच आहे ना x आणि y कुठे. मग आता इथून पुन्हा सुरू होतं आमचं गणित आणि तिथे आम्ही करतो की 1/3x अधिक y बरोबर m. आता ह्याच्यामध्ये n बरोबर जी किंमत आहे ती ठेवूया. आता इथे 1/3 y बरोबर m आहे 1/4. आता हे परत सोडवायचं म्हणजे 4 1 4 1 गुणिले 4 बरोबर 1 गुणिले 3x
अधिक y हे डायरेक्ट करू शकता तुम्ही, पण 4 बरोबर 3x अधिक y. आता अजून कठीण किती आहे बघा. अजून इथे आपण m वर अजून x आणि y च्या किमती काढायच्या. 3x अधिक y बरोबर 4 समीकरण होण्यात आहे. m झालं 4 हे समीकरण 5. पुन्हा 1 छेद बरोबर 3x वजा y बरोबर n. इथे परत आता n बरोबरची किंमत आहे ती घेऊ. म्हणजे 1/3 वजा y बरोबर n बरोबर आहे 1/2. बरोबर. हे बघा ही n ची किंमत इथे ठेवली. आता याच्यावर तिरकस गुणाकार 1 गुणिले 2 बरोबर 1 गुणिले 3x वजा y. मग 2 बरोबर 3x वजा y म्हणजे 3x वजा y बरोबर 2 हे समीकरण असेल आमचं 6. आणि ह्या आता बघा 5व्या आणि 6व्या समीकरणाचं निरीक्षण करू. हे y अधिक आहे हे ऋण आहे. मग ह्या दोघांमध्ये आम्ही बेरीज करू. समीकरण 5 व 6 ही बेरीज ती करूया. आता इथे 3x अधिक y बरोबर 4 आणि बेरीज 3x वजा y बरोबर 2. बेरीज केली y इक्वल गेले 6x बरोबर 6 म्हणजे x बरोबर 6/6 x बरोबर 1. आता x बरोबर 1 जी किंमत आली ती आता x बरोबर 1 ही किंमत समीकरण. आता हे समीकरण जे आहे 5वं किंवा 5वं किंवा 6वं. तर आपण 5 मध्ये ठेवूया. समीकरण 5 मध्ये. तर 5वं समीकरण इथे आहे 3x अधिक y बरोबर 4. आता इथे x बरोबर 1 आहे म्हणजे 3 अधिक y बरोबर 4. 3 एके 3 अधिक y बरोबर 4. y बरोबर 4 वजा 3 हे अधिक y बरोबर 3. मग अशा प्रकारे ह्या समीकरणाची जी उकल आहे बरोबर लास्टला जी उकल आहे ती 1 आणि 1 आलेली. बरोबर किती आलेली आहे 1 आणि 1 म्हणजे उकल बरोबर x y बरोबर 1 आणि 1. अशा पद्धतीने हे समीकरण झालं. बरोबर. अशा पद्धतीने आपला जो 1.4 बरोबर 1.4 बघा व्यवस्थित एकदा मी साईडला होतोय तुम्ही समजून घ्या. पॉज करून पूर्ण आणि अशा पद्धतीने आपला 1.4 म्हणजे 4च गणित होती पण ती पण सोडवायला आपल्याला जवळपास 1-1.5 तास लागलेला आहे कारण गणित तेवढी मोठी आहेत. बरोबर. आणि मी ती गणित एकदम लो लेवलला म्हणजे बेसिक लेवल पासून सोडून देतोय. समजावून सांगायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित समजतील. बरोबर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला पुढची लेक्चर मिळत राहतील. अभ्यास तुमचा होत राहील आणि या अभ्यासाचा जोरावर तुम्ही चांगलं भरपूर यश मिळवा. तुम्हाला काही अजून काही तर कमेंट्समध्ये टाका मी तुम्हाला देऊ शकतो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने काही डाऊट असेल तर फोन नंबरवर मला मी आता त्या चॅनलच्या जे टाकेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.